मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी चुरस निर्माण झालेली आहे। महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर दिसू लागली आहे। सर्वच राजकीय पक्षांनी पालिकेच्या चिटणीस विभागातून उपमहापौर पदासाठी आणि महापौर पदासाठी आवश्यक अर्ज घेतलेले आहेत। शिवसेना उबाठा पक्ष महापौर पदासाठी उमेदवार देणार का हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आता एक मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झालेली आहे। सगळ्यांनीच अर्ज घेतलेत, काय अपडेट? खरं तर अर्ज दाखल पहिल्यांदा कोण करणार याहीपेक्षा कोणत्या महिलेचं नाव या महापौर पदाच्या यादीमध्ये वर्णी लागतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख गटनेत्यांनी काल आपण जर बघितलं कालपर्यंत चिटणीस विभागातनं अर्ज हे ताब्यात घेतलेले आहे, ज्यामध्ये महापौर पद उपमहापौर पदासाठीचे अर्ज असल्याचं कळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस देखील तयारी करते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून स्वतः मातोश्रीवरनं सुद्धा आदेश देण्यात येणार आहे। त्यामुळे ठाकरेंचा उमेदवार नेमका कोण असेल हे बघणं महत्त्वाचं आहे। भाजप पक्षाकडनं सुद्धा तितकीच जोरदार तयारी कालपासून सुरू आहे आणि अगदी 10 वाजता आपण जर बघितलं तर स्वतः अमित साटम याची घोषणा करणार आहेत। सध्या आपण जर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पिक्चर क्लिअर होणार आहे। इतकी वर्ष तब्बल 25 वर्ष ठाकरेंच्या हातात असणारी मुंबईचं महापौर पद आणि मुंबईची सत्ता ही आता हळूहळू भाजपकडे स्थित्यंतरित होत असतानाची आपल्याला चित्र पाहायला मिळतात। अगदी काल मराठमोळ्या पद्धतीनं कार्यालयाचं उद्घाटन असेल किंवा आज सुद्धा काही मंत्रोच्चार करत त्यांच्याकडनं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे एक कार्यालय अतिशय महत्त्वाचं आहे त्याच महापौर कार्यालयाबाहेर मी सध्या आहे। महापौरांसाठीचं हे दालन असणार आहे आणि या दालनातनं मुंबईच्या महिला महापौर कार्यभार बघणार आहेत, ज्याकरता अनेक नावं सध्या चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यापूर्वी किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर होत्या, आता त्या ठाकरेंच्या गटनेत्या आहेत। त्यामुळे ठाकरेंचा नेमका निर्णय काय होतो हे बघणं महत्त्वाचं असेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपकडनं चर्चेत असणाऱ्या अनेक ज्येष्ठ वरिष्ठ अशा नगरसेविका आहेत ज्यांच्यामध्ये चुरस असल्याचं पाहायला मिळते। ऋतू तावडे असेल, शीतल गंभीर, अलका केरकर अशी अनेक नावं सध्या चर्चेमध्ये आहेत। राजश्री शिरवाडकर यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे। यातल्या प्रत्येक नगरसेविकेच्या मनामध्ये धाकधूक आहे, परंतु भाजप पक्षादेश नेमका काय काढतं हे बघणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या चित्रामध्ये मनसे किंवा शिंदे यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही, कारण मनसेनं आपल्यासोबत आलं तरी आम्ही त्यांचं स्वागत करू अशा पद्धतीचं एक सूतवाद जे आहे ते भाजपकडनं वारंवार केलं जात आहे। दुसरीकडे उबाठाकडनं मनसेसोबत अद्याप कोणताही संवाद साधण्यात आलेला नाही। शिंदेंच्या शिवसेनेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे बहुमताचा सर्वाधिक आकडा हा थेट महायुतीकडे आहे। तरी देखील आपण जर बघितलं तर संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष 25 वर्ष मुंबई महानगरपालिका बघणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे अजूनही उमेदवार कोण कशा पद्धतीने रणनीती असेल याबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही। 12 वाजता ही बैठक होणार आहे, परंतु त्यापूर्वी आपण जर बघितलं तर भाजप आपला उमेदवार जाहीर करेल। हा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे साधारणपणे स्पष्ट आहे, कारण सगळ्याच राजकीय पक्षांनी अर्ज घेतलेले आहेत। त्यामुळे अर्ज कोण दाखल करतं, कोणाची वर्णी लागते हेही बघणं येत्या काळात महत्त्वाचं असणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल। 11 तारखेला मतदानाची प्रक्रिया ही स्थायी सभागृहामध्ये होणार आहे। ठीक, सुस्मिता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।